एक ग्लास मोसंबी ज्यूस मला 4,500ला कसा पडला याचा किस्सा तुम्हाला सांगतो. साधारण 2 वर्षापूर्वी मी वाडिया कॉलेजला ॲज अ गेस्ट स्पीकर गेलेलो. तर थोडं लवकर पोहोचलो होतो. म्हटलं जाऊ दे जरा ज्यूस वगैरे पिऊ बाहेर. तर नवीन कोरी गाडी होती माझी. तर मी आणि माझा ड्रायव्हर होतो. आम्ही गाडी लावली एक ठिकाणी आणि आम्ही ज्यूस प्यायला मी उतरलो. त्यालाही वॉशरूमला कुठेतरी जायचं होतं. तर आमचं सगळं झालं, ज्यूस पिला आणि मी जेव्हा आलो गाडीपाशी तर पाहतोय तर गाडीच गायब, नवी कोरी. मला काहीच कळेना. मी पॅनिक करायला लागलो. तोपर्यंत तिथे एक लोकल रिक्षावाला आला आणि तो बोलला की साहेब तुमची गाडी आहे ना ती RTOवाले टो करून घेऊन गेले, तिथे इथे आहे, तुम्ही जावा पटकन आणि तुमची गाडी जी आहे त्यांच्याकडनं घेऊन या. त्याच्याच रिक्षात बसलो आणि आम्ही दोघं गेलो. तिथे पहिल्यांदा तर गाडी बघून मला परत जरा हुश झालं. त्यांनी PMC टॅक्स, नो पार्किंग टॅक्स आणि काय मला फाईन लावले. अराऊंड 4,500 रुपये त्यांनी मला फाईन लावला. आणि इव्हेंटचा टाईम होत होता म्हणून मी पटकन तिकडून आलो, पैसे दिले, इव्हेंट केला आणि मला आजही ते रिग्रेट होतं की मी त्यावेळेला ज्यूस प्यायला का गेलो. आता माझा उद्या ट्रिनिटीला आणि मंडेला सिंहगड कॉलेजला इव्हेंट आहे. आई शपथ प्रॉमिस करतो कुठंसुद्धा रस्त्यात थांबणार नाही आणि ज्यूस तर अजिबातच पिणार नाही. तुमच्याबरोबर असा काही किस्सा झाला आहे का की जिथे तुमची गाडी, लावलेली गाडी गायब झालेली आहे? तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.